मित्रांनो, आपण आज भेटूया विशाल मुटेकर सर, जे की NDAचे मेन को डायरेक्टर आहेत आणि NDA बॅचचे मेंटर आहेत. तर विशाल मुटेकर सर आपल्यासोबत आहेत. तर सर, स्पोर्टिव्हा इव्हेंटबद्दल तुम्हाला काय वाटतं? स्पोर्टिव्हा इव्हेंट ॲक्च्युली आम्हीच ऑर्गनाईज केलेला आहे. तर इव्हेंट एकदम छान ऑर्गनाईज झालेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचा जोश फार आहे स्पोर्ट्सबद्दल. सगळे विद्यार्थ्यांच्या मॅचेस दोन्ही साईडला चालू आहे. इकडे मुलींच्या मॅचेस चालू आहे, त्या साईडला मुलांच्या मॅचेस चालू आहे. सर्व खूप छान खेळत आहेत आणि एक दिवस असा असावा. या स्पोर्टिव्हा इव्हेंटमुळे तुम्हाला असं वाटतं का मुलांचं मोबाईलचं ॲडिक्शन काही कमी होऊ शकतं? सध्याच्या युगामध्ये ना मुलं मोबाईलच्या फार आहारी जात आहेत सर. आणि ग्राउंड खेळ फार कमी झालेले. कुठे काय होणार, टर्फच्या मदतीने टर्फमध्ये काय होणार, ते खेळ खेळत आहेत आणि कुठल्याच मुलाकडे तुम्ही जर बघितलं होल ग्राउंड मध्ये कुठल्याच मुलाकडे मोबाईल दिसत नाहीये. त्यामुळे तो एक चांगली गोष्ट आहे की आपण असे इव्हेंट घेतले पाहिजेत. आणि सर, याच्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी हा आपण ज्या पद्धतीने आपण कमिटमेंट केली होती ऍडमिशन करताना की आम्ही स्ट्रेस मॅनेजमेंटचा प्रोग्राम घेऊ, तर त्याबद्दल घेतले का? काय एखाद्या विद्यार्थ्यांनी फिजिकली जर तो फिट असेल तर ऑटोमॅटिक त्याचा स्ट्रेस जो आहे तो कमी होणारच आहे. त्याच्यामुळे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की स्पोर्ट्समुळे विद्यार्थ्यांचा स्ट्रेस कमी होतो. मोबाईलमध्ये बघून त्यांना काय आउटपुट भेटणार आहे त्या ठिकाणी, पण मैदानी खेळ खेळल्यामुळे त्यांचा स्ट्रेस बऱ्यापैकी कमी होतो. मला असं वाटतं सर, माझी अशी तुम्हाला रिक्वेस्ट असेल की 3-3, 4-4 महिन्यांनी असं एखादा इव्हेंट तुम्ही करावा. नक्कीच सर, धन्यवाद.